एक आपण मानलं पाहिजे, माणसांच्या अनेक जोड्या आपण पाहतो. एक सुधी आयुष्य कंटाळवाणे होऊ नये म्हणून मित्रांच्या प्रेमाच्या अगदी नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना दोन अशा व्यक्तिमत्वांना एकत्रित आणतो जे एकमेकाशी छान जुळवून घेतील. अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती मिळते, गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती मिळते, भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती मिळते आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते. ज्यायोगे त्यांचंही कुठे अडणार नाही. खरं तर दोन व्यक्तीमध्ये फरक हा असणारच, परंतु हा जो फरक आहे तो ओळखून तुम्ही कसे निभवता जास्त महत्त्वाचं असतं. कधीकधी आपण हतबल होतो कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं हे आपल्याला कळत नाही. पण कोण चुकतं त्यापेक्षा काय चुकतं एकदा कळलं की उत्तर सोपी होतात. अनेकदा आपला दूषित दृष्टिकोन हाच एक मोठा अडथळा असतो. आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल तर आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो. पण आपणही समोरच्या अपेक्षांमध्ये उतरतो का हा एक विचार करण्यासारखा विषय आहे. वेगळेपण आहे म्हणून नात्यांमध्ये सौंदर्य आहे. सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणे निरस होईल. उदास व्यक्तीच्या सोबत उदास माणूस कसं वाटतं. प्रत्येकाने आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा, एकटं राहू नये यासाठी मैत्री, जोडीदार, सहचर अशा गोष्टी उदयास आल्या. पण आपण मात्र आपल्या व्यक्तींवर टीका करण्यात मशगूल होतो की त्यांच्या वेगळेपणातील सौंदर्य बघण्याची तसदी कधी घेत नाही. आपला माणूस थोडंसं वेगळं आहे पण गोड आणि प्रिय आहे असा विचार करायला सुरुवात केली की त्यांचं वेगळंपण सहज आपल्यामध्ये सामावून जातं. अनुरूप शब्दाचा अर्थ हा कधीच एकसारखे असा होत नाही ना. एकमेकांना अनुरूप म्हणजेच जिथे एक कमी तिथे त्याची कमतरता दुसरा भरून काढतो. कधी गुणांनी, कधी स्वभावाने, कधी विचारांनी. म्हणूनच विविधतेत एकता असते. ह्या वेगळेपणातूनच एक सुंदर, संवेदनशील आणि मोहक नातं निर्माण होतं जे आपल्याला जपते आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो. जीवन सुंदर आहे, सदा आनंदी राहा.